यशवंतराव चव्हाण यांचा वारसा, राजकीय तडजोडी, ओबीसी समुदायाच्या हक्काची गळचेपी, हाच तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा सातारा पॅटर्न. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याच पक्षाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसवण्यासंदर्भामध्ये जो काही राडा झाला आणि सत्तेचं गणित बसवण्यासाठी ज्या पद्धतीचं रौद्र रूप राजकारण्यांनी धारण केलं, त्याचं विश्लेषण करत असताना अनेकांनी यशवंतराव चव्हाण या सुसंस्कृत राजकारणाचा जो वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे त्याचे संदर्भ देत होते. निश्चितपणानं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व सातारा जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने दिलं होतं. परंतु तो संदर्भ देत असताना जे चारही मंत्री आपली बाजू मांडत असताना यशवंतराव चव्हाण यांचा संदर्भही देत होते. मात्र ही गोष्ट खटकण्यासारखी आहे. ज्या यशवंतराव चव्हाण यांचा विचार या चारही मंत्र्यांनी कधीच सोडलेला आहे, असे ते ज्या पक्षात आणि महायुतीमध्ये आहेत त्यावरून स्पष्ट आहे. शंभूराज देसाई यांना बाळासाहेब देसाई या काँग्रेसच्या नेत्याचा मोठा वारसा आहे. ते ज्या विचारांशी बांधील होते तो विचार त्यांच्या या नातवाने कधीच सोडून किंबहुना त्यांच्या विरोधातील विचारसरणी स्वीकारून मंत्री झालेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस, की ज्या राजाने सर्व धर्मसमभाव आणि महाराष्ट्राच्या सहिष्णुतेला एक वेगळा आयाम दिला. तसेच त्यांचे वडील काँग्रेस विचाराचे राज्याचे मंत्री होते. त्यांनीही साताऱ्यात भारतीय जनता पार्टी या पक्षाला कधी धारा दिला नाही. मात्र आता ते त्या पक्षामध्ये स्थिरावलेले आहेत. जयकुमार गोरे मूळचे व्यावसायिक होते. दिवंगत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या माध्यमातून अपघाताने राजकारणामध्ये प्रयत्न करून आले आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री झालेले. मकरंद पाटील आणि त्यांचे खासदार असलेले बंधू हे जिल्ह्याचे नेते. त्यांचे वडील लक्ष्मण पाटील, की जे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि खासदार म्हणून कार्यरत होते, काँग्रेस विचाराचे आणि शरद पवारांचे पाईक असणारे नेते म्हणून ते परिचित होते. मकरंद पाटील जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील तरी पण त्यांनी ज्या लक्ष्मण तात्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टी याचा विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून व शरद पवारांना सोडून महायुतीत बसलेले आहेत. त्यामुळे या चारही मंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची आणि सुसंस्कृत राजकारणाची चर्चा करू नये, कारण की त्या विचाराला त्यांनी कधीच तिलांजली दिली आहे. त्यामुळे जो काही जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जो काही राडा झाला तो अपेक्षितच होता. कारण की सत्तेचा हव्यास काहीही करून सत्ता मिळवायची, ज्याला मिळाली त्यानंही लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि ज्याच्या हातातून सत्ता गेली त्यानंही लोकशाहीची गळचेपी झाली असे बोलायचे आणि पुन्हा राज्याच्या सत्तेत व कॅबिनेटमध्ये हे सर्व एकत्र बसणार आणि सामान्य जनतेला व त्यांनी दिलेल्या मतदानाच्या विचाराला फसवायचं, किंबहुना आधीच ठरलेले करण्यासाठी वास्तवात लोकांचे व मतदाराचे गैरसमज होऊ नये म्हणून काही नौटंकी करायची. असं काही होतंय का हेही तपासले पाहिजे. एकूणच काय तर हायपण आणि न्हायपण, सत्तेसाठी कायपण. तसेच एकूणच या घडामोडीमध्ये जो एक महत्त्वाचा दुर्लक्षित मुद्दा राहिले तो मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडला होता. महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामधला मोठा एक ओबीसी समुदाय आहे, त्यांच्यावर आघात झालेला आहे. मातब्बर मराठा नेता म्हणून कोरेगावचे आमदार महेश शिंदे सार्वजनिक जीवनामध्ये वावरतात. मात्र त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या खुल्या जागेवरून निवडून आल्या. मात्र अध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव झाल्यानंतर मराठा आंदोलनाचा परिपाक म्हणून कुणबी मराठा हा जातीचा दाखला घेऊन अध्यक्षपद भूषवले आहे. किंबहुना सत्ताधारी पक्षाकडे ओबीसी प्रमाणपत्र असणारे ओबीसी या आरक्षित जागेवर 3 सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांचा हक्क डावलून ही तडजोड केलेली आहे हे बहुजन समाजातील नेते, ओबीसी समाजाच्या राजकीय धुरीणांनी ओळखलं पाहिजे. मराठ्यांनी ओबीसींना मिळणारी सत्तास्थानं बळकवायला सुरुवात केली आहे. त्याची धुसफूस काही ठिकाणी दिसत आहे. शिवसेनेचे आमदार शिवसेना म्हणून निवडणूक लढवत असताना महेश शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उभं करून खुल्या जागेवर निवडून येऊन ओबीसींसाठी आरक्षित असणारं अध्यक्षपद पटकावले. प्राथमिक माहितीच्या नुसार किमान 5-6च्या वरती खुल्या वर्गात येणाऱ्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी ओबीसींच्या जागा बळकवलेल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात एक पंचायत समितीचे सभापतीपदसुद्धा अशाच पद्धतीने कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळवून मराठा पटकावलेले दिसून येते. सातारा जिल्ह्यामध्ये आरक्षित जागा असू की नसो, काही ठिकाणी काही जात समुदायातल्या प्रतिनिधीला संधी दिलेला हा वारसा यशवंतराव चव्हाण यांचा आहे. नंतर सुरुवातीच्या कालखंडात पवारसाहेबांनी तो जपलेला आहे. मात्र आता ओबीसी समुदायासाठी असणाऱ्या आरक्षित जागा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळवून त्याही राजकारणात परंपरागत वारसा लाभलेल्यांनी ओबीसी समुदायाच्या जागा मराठा समाजातील प्रतिनिधींनी बळकवलेल्या दिसून येत आहेत. दस्तूरखुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या आमदारांच्या पत्नी प्रिया शिंदे या कुणबी मराठा या ओबीसी जात प्रमाणपत्राच्या आधारावर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या आहेत.
त्यामुळे आमदार महेश शिंदे यांची पार्श्वभूमी ही शरद पवार साहेबांचे समर्थक, नंतर भारतीय जनता पार्टीचा असणारा जुना लगाव आणि जागा कोणत्या पक्षाची सुटली त्या आधारावर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडानंतर त्यांच्यात सामील झालेला शिवसैनिक आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेमके ते कोणत्या पक्षाचे आहेत हे सांगता येणार नाही. कदाचित पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके ते कोणत्या पक्षात असतील याचा अंदाज बांधता येईल. सदर अनुषंगाने महाराष्ट्रातील ओबीसी समुदायानं सतर्क होणं आवश्यक आहे. किंवा असंही वाटते की ओबीसी समाजाचे महाराष्ट्रातील स्वयंघोषित ओबीसी नेते प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले असल्याकारणाने ते ब्र शब्दही काढत नाहीत असे दिसते. सदर लेख हा मराठा ओबीसी हा संघर्ष लावणं हा हेतू नसून संविधानिक अधिकारानं हक्काच्या जागा ज्या समुदायासाठी आहेत त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत ही भूमिका या पाठीमागची आहे. सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा अंकगणित अभ्यासताना 27 जागा भारतीय जनता पार्टी आणि एक अपक्ष सदस्याने दिलेला पाठिंबा असे एकूण 28 जागा संख्याबळ आणि शिवसेनेची निवडणूकपूर्वी आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 20 जागा. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक न लढवता विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवलेली होती आणि शिवसेना यांनी आघाडी करून निवडणूक लढवत असताना त्यांना 15 जागा मिळाल्या आणि 2 अपक्षांनी दिलेला पाठिंबा यांच्यासह 37 जागा हे संख्याबळ आणि काँग्रेस पक्षाची 1 जागा. तसं पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा काँग्रेसी फक्त एकच सदस्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला असं सांगता येईल. इतिहासात पहिल्यांदाच एवढं कमी संख्याबळ काँग्रेस पक्षाचा आलेला आहे. कदाचित जिल्हा परिषदला निवडून आलेले प्रतिनिधी हे यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगू शकतील, मात्र त्यांचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी मंत्री हे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपत नसावेत असे हे घडलेल्या घडामोडींवरून दिसून येते. आता भारतीय जनता पार्टी यांच्या जिल्ह्यातील नेतृत्वानं सत्तेचा जादुई आकडा 33 गाठण्यासाठी अंकगणिताच्या आधारावर संख्या कमी किती करायचे हे ठरलं आणि 2 सदस्य मतदान प्रक्रियेपासून अपहरणाच्या केसेच्या माध्यमातून मतदानापासून वंचित ठेवले गेले आणि पोलिसी बळाचा वापर करून त्यांना बाहेर ठेवले गेले. कोणाचे कार्यकर्ते कोणत्या चिन्हावर निवडून आले, कोणी त्यांना मदत केली, या सगळ्या घडामोडीमध्ये एकूण 5 सदस्यांनी भारतीय जनता पार्टी यांच्या बाजूने मतदान केले. 27+1 आणि अधिक फोडलेले 5 असे करून बहुमताचा आकडा 33 पार केला. या सर्व पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपला म्हणतात. तसेच सत्तेच्या हव्यासासाठी केलेल्या तडजोडी, वेळप्रसंगी आपल्या राजकीय सहकारी आणि समाजाच्या महत्त्वाच्या ओबीसी घटकाची केलेली राजकीय अधिकाराची गळचेपी, या सर्व पार्श्वभूमीवर सातारा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते, दिनांक 24 मार्च 2026.